तुमचं हास्य थोडं थोडं ते पाहून मला वाटत लई ग्वाड. कोऱ्या कागदावरच मिटलं आपलं नाव, जपून ठेवलं तरी सुटलं सगळं गाव. वेड लागे मना तिच्यासाठीच आजही शाळे मागे धावतो हातात काही. चल माय काम उरकायचं लई, चहा करून पिवा जावं कामाला आपलं. किती काम पडले तर उरकत नाहीत. अरे वा, गॅस बी संपला का काय की बघतो तरी. काय करावं आता, गॅस बी संपला माय. कशावर करावं स्वयंपाक काय माहितीये. आबा अय आबा, अरे गॅस संपलाय, सरपंच आणून दे मला. अय आबा, आबा कुठे गेलास? अरे बाबा उठलो, तो इथं बसलास का? मला कामाला जायचं लोकांच्या, गॅस संपला, लाकडं तिकडे आणून दे. काय लावलं कटकट? सकाळपासून माणूस निवांत बसलं बसू पण देत नाहीस. काय कवापासून बसला सारा नुसता येऊन जाऊन त्या मोबाईल मध्ये मुठ का नाही, घे का ते मोबाईल. अरे काय नाही, मोबाईल बघायचं. काय काय काम करायचं मी आता? चुलीला सरपण नाही, काय नाही, गॅस संपलाय, मी काय करणार? मला कामाला आले मी तरी सरपंच. कामाला जायचं, कोणाच्या इथून द्या, मला काय करायचंय? नाही मोबाईल जाय सरपण आण. सरपंच आणतो मी जाऊन मोबाईल तरी. जातो लवकर ये बघ, सरपंच घेऊन शिनी. बरं सांगितलं नाही म्हणजे पुन्हा मोरे का आल्यावर. चला सरपंच आणायला लागेल. आमच्या आईने सकाळ सकाळी लई किरकिर लावली. आता कुठून सरपंच काहीच कळण झालं. आता बघायला लागेल कोणाच तरी बाप म्हातारीने एक लई कटकिट लावली. आता आणायला लागेल सरपंच जाऊन कुठून तरी. कशी घेता काय माहिती, पोरगड सरपंच घेऊन आता लावलंय तर खरं का तिकडे जाऊन बसतंय काय माहितीये. काय स्वयंपाक नाही करणार, काय नाही, सरपंच नाही. अरे रात्री बेंगलोर जिंकलो, हायलाइट तर बघतोय एकदा. ए ताडे झाली का अंघोळ? पोरगी एक अंघोळ करा किती वेळ लावते की नाही की उरव लवकर, चहा प्यायचा. ए दादा थांब ना रे, आले 10 मिनिटं थांब. बरं. दादा काय रे, तुला 5 मिनिटं मी जमली का ना करे? 2 कप चहा कर ना आपल्याला थांब आता थोड्या वेळ. प्लीज. 2 कप. किती वेळ झालं तायडे यार, पोट सकाळपासून कावळे ओरडायला तर चहा तरी 5 एकादशी आज. तरी दम काढले रे, इतकं काय झालंय तुला? जर 5 मिनिटं तरी आवरूस तर. थांब करते चहा, तस काय पोटात कावळे ओरडायला लागले. आरचे सरपंच आण ना बाबा, गॅस संपला. 3 दिवस झाला गॅस नाही, काय नाही. जा आण जा बाबा, आण जा. पिटू घाला नाही तर सरपंच नाही, चुलीला काय नाही. तेवढं आजच्या दिवस बाहेर नसतं का? अवघड गोष्टी बा. एवढं पाणी मारतो मी आणि पुन्हा जातो. बरं मार पाणी मार पटकन. बांधकाम केलं, लाईट बी नाही. बकेटा कुठं ठेवल्या ना? ते तिकडे येतात कोपऱ्यात. 2 मिनिटात पाणी मारतो आणि लगेच जातो बाबा राहणार. मारा पाणी मारा. लगेच लाईट येत नाही या गावातली. अवघड गोष्टी बाबा ह्या बी. काय असल्या जगाच्या पाण्याने होणार हो भाऊ याला. लाईट गेली सगळे काय करा, ओढत व्हायला पाहिजे ना. उडीत नाही. काय होणार बाबा, या पाणी टाकून असलं मागाने नेहमी. लाईट नाही ना काय नाही. मार बाबा मार. विटाला महागाई, सिमेंटाला महागाई. ओढत तरी व्हावं ना. करतो ना आता काय. पाणी बी मारायला जमाना मरते भाऊ. कवा करणार तर घर तरी कसे बांधणार आहेत? झालं ना आता केलं तुम्ही. आम्ही आयता खातो पण राहतो ना मस्त पैकी. काय बाई आता लय वेळ झाला म्हणत होता चहा कर. आता कसा करायचा चहा? दाद्या, अय दाद्या गॅस टाकी संपली, किती झालं म्हणतोय चहा कर. आता कसा करायचा चहा? जा लवकर.
मला पण चहा प्यायचा आता. गॅस संपला मग किती वेळ झालं संपलाय? अवघड आहे मामा. कर दे लवकर कॉल. आता कसं पेणार चहा? ते गॅस संपला होता आमची टाकी बुकिंग केली मी. तर टाकी घेऊन येऊ का? 4 दिवस लागेल. अहो काय राव आमच्याकडे लाईट बी नाही 2 दिवस झालं अवघड झालं. बरं ठीक आहे चालेल. दादा आता तू काय कर, जा आणि सर पण घेऊन ये. आता चुलीव तरी आता करायची वेळ आली. तू मी सर पण मग काय मी आणू काय? जाय बाबा, उठ लवकर, नाही आज उपाशीच. भूक लागली कावळे आले पोटात. बरं जा मला दावा रेसिपी जातो आता काय पर्याय नाही आता तुम्ही. तू बघून घेऊन ये. मी नाही आणि दाव पिव आधीच चुलीव करायची वेळ आली. मला जावं लागेल भूक लागली काय. एवढं किती सरपणी ह्याच्यावर हाती एवढा गडीन आजच आणला सरपण आता इथून मोठ सांगू नका बाबा मला आणावं लागतील. अवघड झालं बाई लाकडाचं एक आता. पाटलाच्या पोरावर बारी आली सर पण आणायची. चला आता काय आली या बघाशी. येऊ का भाऊ इथं पत्र लावा पुन्हा जाताना आरो कुत्र्या फित्र्या मारत जाऊन काय मायला म्हाताऱ्याने टेन्शन दिलं सकाळपासून सकाळ लागली किरकिर करायला. कुठून सरपण आणायचं आता काय ना आपल्याला शेत ना पोत कुणाच्या बांधाला जावं काय करावं आता. काय पाटील सकाळी म्हाताऱ्याने किरकिर लावली सरपण नाही गॅस संपून गेला आमच्या गरीबाचं आता कसं. अरे मग एवढं काय असं लाकडं करायला सर. अरे आपल्याला रान नाही काय नाही पाटील आता कुणाच्या बांधाला जाऊन सरपण हेच मोठी गोष्ट मला एवढा दिवशी आहे ना. हा ना चल जाऊ माझ्या रानातला काय. तुम्ही तुमच्या बांधा कोण निघाला काय सांगू आबा घरोघरी मातीच्या चुली आमची ताईडीला सकाळी मला चहा कर ग काय अर्धा चहा झाला पडला गेला तुमच्या गॅस बंद पडला काय सगळ्याच सारखं काय. चला मग आमचं सरपण आपल्याला चल आता काय. चला ती बी लय वाईट असते बघा पाटील त्या युवकामुळे ना गरीबी आबा कायच काय आमच्याकडे पैसा जाता नाही तरी माझ्या रालीचा सरपणाची बाहेर आणायची. कोण राव ही रणनंतर युद्ध केलं तुमचं युद्ध चालू झालं सगळ्या जगावर गॅस केलं. मला आबा हे तर गंगाराम चाललाय बघ कुराडन दावा हातात घेऊन काय नेमका विषय काय. संपला असेल त्याचा गॅस चल बरं विचार. सरपण आणायला गंगाराम गंगा बोला पाटील दोरी घेऊन ती. पाटील रानात निघालो गरीब बेकार असते हो 4 दिवस झालं गॅस संपला आमच्या इथं लाकडावर भाग येत होता आता काय सांगावं तुम्हाला. रानात चाललाय सरपणाला. हो ना पाटील रानात चाललो तुम्ही कुठे फिरायला आज दोघं जण चाललं आम्ही बी रानात सरपणाला गरीबाची मस्करी कशाला करता राव तुम्ही कुठे जायले सरपणाला पाटलाचे माणसं सरपणाला असे रोय गाड्याला सांगता ना तुम्ही जाऊ द्या आम्हाला आपलं. कशाचं गंगाराम पैसे पाटलाच्या गाड्याचा पैसे असं नसतं मग तुझी मजा करायला काय ही आहे आम्ही ह्याला विचार हे बसलो होतं तिथं मग घेऊन नाराज पाटील उगा आमचे हे आणखीन तुम्ही तसेच खाता करायला राव तुम्हाला गरज आहे गरीब तुमच्या पैसे 12 त्यांना सरपंच सांगितलं फोनवर की येते ना घरी येऊन. कसं काय गंगाराम असं बोलतोस माझ्या लावडातलं तर आम्हाला विचार कुठं चालत आम्ही तिथे. हो आमची म्हातारी सकाळी कुरकुर लावली राव गॅस संपला आमचा आम्ही जेवण सोय केलं ना जायचं आम्हाला सरपण आणायला. काय तुमच्या कुरकुरे मला काय वाटत नाही पाटला त्याचं पाटील सरपण आणाय म्हणजे जोक नसता गंगा भाऊ तुम्हाला पाटलाचं खरं वाटत मास्तर खरं वाटत ना तुझं आहे बाबा तुझा पण तू आता दावा दिसा ना कोयता दिसा ना कुराड दिसा ना दावा कोट्यावर आहे गंगा भाऊ कुणाच्या कोट्यावर पाटलाच्या कोटा आहे पण तू हा कोटा कुठे या आता पाटलाच्या तुझं आणायचं ना आम्हाला कुठे राहणार आहे पाटलाचं म्हातारा तुला देतो सरपण आणून यारवाळी तिकडून दुसऱ्याच्या येतो आणा म्हणेन आम्ही तोंडावर बोलतो आम्ही असं महागामोरी बोलणार. अरे गंगाराम मी त्याला म्हणलं तेच बसलो होतं मला बारीक चेहरा करून कुठून आणा बाबा तू कवा सरपण आणून द्यावा त्याला चल आबा ह्याच्या नादी लागणं म्हणजे नालायकच काम आहे. चला तुम्हाला सोडतो तिथं का पाटील माझा करतात राव. अरे गंगाराम तुला कशाला तुझी मदत करू मी. मला तर हसूच येतं बघा तुम्ही असं म्हणतो. अरे बाबा कसं आहे या इराणच्या युद्धामुळे अख्या जगावर परिस्थिती आली रे गॅसची तुटडीची. उगाच म्हण नाही तर इराकशी वाकडे तर गाडा चुलीत लाकडे कुणी जायला काढला कुणाच माहिती. चला आता काय आणू लाकडं. चला वहिनी ओ वहिनी उन्हाचं कुठं चालला तो? अहो इकडे बघायला गेलं ते आबा गेलाय ना सकाळी ते आलाच नाही
ते नदी कोण आले त्याला बघून ते काय नदीकडे नाही आज सकाळपासून कुठं गेला की म्हणून हे डबा घेऊन आले. आमचा बी दादा गेलाय सरपण आणायला, काय माहिती आता कुठं गेलाय. मग दोघं संगच गेले का काय माहिती सकाळपासून. दहा 20 लाख 30 तीन केवढ्याला आहे? 10 रुपयाला. 10 रुपये पाटील करा बाबा कवा खर्च गरीब माणसाला. मायला हसू यासारखं बोलतो बाबा हो. आता पैसे हुडकायला काय असते पुन्हा घरी आणून दे. काय तुम्ही तरी पाटलाचं मन बघितलंय. पाटील आर बाबा कवा नाही ते पावलाय जिंदगीत पहिल्यांदा त्याचं खायला लागलोय. लागून आहे म्हणजे झालं. नाही ना तसं पाटील नीट चांगलं नाव घ्यायचं रे. काय नाव घ्यायचं पाटील जिंदगीत पहिल्यांदा चारायला. नीट एवढं तरी बोलत आहे. काय बोलायचं तसे मोठ्या मनाचे बरं का. चला यावं का सरपण आणायला उशीर आम्हाला. पैसे राहिले आपण पिछे पैसे दिलाय काय नाही. ऑनलाईन करा. मायला गरीबाला जरा जगू द्या तेवढं फोन पे करतो आणि काय नो करतो हा अवघड गोष्टी बाबा. नंबर द्या. बघा बाबा तुझ्या दोस्त 30 रुपये आले. मी कोणाचा रुपये ठेवत नाही पण ते चुकून खत मायला हाल करायचं का नाही ते खायलो आज. अवघड हो. झाले काय आले. बघा आले का पाटलाचे पैसे चला येऊ का. काटेर आला कोटा आमचा आता. हो जा तुम्ही आता आम्ही जातो आमच्या रानात. हो होऊन जरा पाणी पाणी पाचतो. हो ना चला बरं पाटील चला चला. आकडे बी आता करावं लागेल बाबा अवघड गोष्टी चल लवकर उशीर झाला आपल्याला बी. चल बाबा लवकर सरपून काढू उशीर झाला. आमच्या सोयीने सकाळी चहा सुद्धा दिला नाही मला. हो मला पण लय भूक लागली पाटील. आमच्या घरी तर काहीच सरपण नाही आता. तर इथलं काढू सरपंच. चला चला बाबा इथं सरपंच आहे आमचं. आपण इथलं घेऊन जाऊ अर्धा जमते पाटील दोघाची पिंडे होते बघा. मग बस 2-4 दिवसापुरतं भागत आहे. तू काय करतो तिथलं काढ मी इथलं काढतो. बरं पाटील. पाटील आमच्याकडे लक्ष दिलं बा सरपंच वाळीने खाल्लं. अहो पाटील दिसते गॅस होते सरपणाची अडचण येत नव्हती ना. आर पण ते बघ ना सरपंच कसं कोण पाटील आमची आई लय खुशी होती काय की बघा. तुझ्या आई आता डबा घेऊन कधी येते खायला काय माहिती. भूक तर काय माहिती लागली. मला लय भूक लागली बाबा पाटील. रानात गेले असेल बघू आपण. ऊन पण कसलं लागतं. चालतंय चला बघून येऊ मग तिकडच. बघू. ऐका ना वहिनी, इथं गंग्याचा कोटा आहे. कुणाचा? येऊ का कोणी गंग्याचा? कुठं हे बघा इथं पाणी पिऊन येऊ आपण. चल नेमकं गंग्याचं तुझं हाय तरी काय. वहिनी तुम्हाला काय सांगू, कसलं डेंजर स्वप्न पडलं होतं मला त्या दिवशी. आम्ही फिरायला गेलेलो. वहिनी हे होतं स्वप्न. इतकं भारी स्वप्न पडलं आणि तिथं आमच्या दादा टपाकला. जिथं नाही तिथं येतो. होय काय सगळं सत्यानाश झाला त्या स्वप्नाचा. हाय का हो गंग्या? ए बाई इथं तर कोणी दिसत नाही. कोट्यात बघ ती कोट्यात पलीकडून. अगं कोणी दिसत नाही ग. चल तिकडे लेकर उपाशी इथं सर सकाळपासून. तिकडे बघू लाकडं फेकडं फोडीत. नाही चल मला डबा देऊन ये. आम्हाला थोड्या वेळ फक्त 2 मिनिटं भेटू. अगं बाई आबा सकाळपासून उपाशी आहे माझा मुलगा. चल मला डबा देऊ दे आधी. मायला टाइम दिलाय झाला. ऊन बी पडले मरणार आता. चिचावरच काढावं लागतो एक दिवस. घरून कोणी आलं तर बरं. ए चल बरं सोन. थांब ना. नाही बाई. 2 मिनिट आपण मग इकडून जाऊ का आपण? अगं मुलगा माझा सकाळपासून उपाशी अगं आहे. 2च मिनिट थांबू ग. जरा समजून घे की माझे मनाचं काय. काय समजून माझं मन घ्यायचंय? बघ की जरा. थोडं तळमळ बघ की माझी. काय बाबा खरंच काय असं त्या गंगेत बघितलीस काय माहितीये. अगं प्रेम केलेलं असतंय ग. ज्याची त्यालाच माहिती. तुम्ही कधी केलेलं आहे का प्रेम? आम्ही केलेलं आहे आमचं झालंय हे सगळं. अगं वहिनी तुझं सगळं झालं मग समजा माझ्या पण भावना समजून घे ना. अगं बाई काय आता बरं चल आपण काय करू त्या चिंच झाड खाली बघू. नाही तर मग जाऊ आपण. चल बाई पटापटा चल बरं उग आधीच तर उन्हाचं असं कडक. इथं त्यो माहिती इथंच असतं. बरं तुला माहिती का ते इथंच असते हा, म्हणून? बघ ना. बघ मी काय म्हणलंय. त्याला भूक तर लागली नसेल ना?
ते काय ते दिसत नका चिंचा खात एक बसले काम करायचं, आपण डब्बा आणलेला आहे ह्याला अर्धा देऊन टाकू. हा ग बाई चिंचा खाते त्याला भूक शानीस लागली वाटतं. माझा मुलगा सारा सकाळपासून उपाशी आहे. आणि त्याला म्हणतेस ते डबा देऊ अर्धा देऊन या 2 जण खातील डब्बा. मग ते अर्धा दे पण माझ्या मुलाला मी उपाशी ठेवत नाही काम करायला केलेले त्यानं सारा सकाळपासून कुठं गेलं तर काय माहिती आणि काम केला असेल ग. ते चिंचा खात बसलेला आहे तुला दिसतंय ना धर नाही त्याला अर्धा डबा देऊन पटकीन ये पण वापस मी आले. लवकर ये एकली झालीस का काय अगं अवघड होईन ग, कोणी बघितलं तर. अरे तुला तिथून चिंचा खाताना बघितलं, मला वाटलं भूक लागली तुला डब्बा आणला ना. अगं कोणाला तरी घेऊन यायचंच ना, जर कोणी बघितलं आताच विक्यान आम्ही आलो सोबत कवा नाही तिथे मागेल तिथे तुझ्या बहिणीला धक्का लागला होता तिथून मोरे आमचा महाभारत झाले. हे बघतो एवढी चिंच खा मी पटकीने खातोय. गोड आहे का पण? आणि काय गोड आहे पण हे डबेमध्ये असलं असतं कुठं पर्सन बसकून. अरे दादाला आवडतं, दादाला चालली होतं ते इथं बसला चिंच खात. दादा काय रोज असलंच खातो का फरसन फिरसन. आमच्यावर खायला लय मोठा असते. मी हे पटकन खातो आणि तू काय कर इथून निघून जा बरं. स्वप्नात भेटतो तू तर रिअल मध्ये बी वेळ लागला. तुझा बाप एक पाटील आहे माय अवघड आहे, असं जर कोणी बघितलं का लय अवघड असतं या गावचा प्रश्न आहे. पुन्हा मग आम्हाला रस्त्याने वागून द्यायचा ना तो बाप. भेकडे मी आहे ना, भेची काय गरज आहे का? मी असलो तू भेटतो कशाला? सोने मजाक मध्ये म्हणू नको का तू, आता मजाक समजूच नको कसलं. जर उद्या काय झालं रस्त्याला त्याचं माझं कोणी बघितलं, आता त्या वहिनीला जर इकडे घेऊन आली असतीस तर आपल्याला थोडं बोलता आलं असतं का नाही. कुणाला काय वाटलं बी नुसतं आली शिकली जर कोणी बघितलं जाता येताना किती अवघड आहेत ह्या गोष्टी. गरिबी बेकार असते का सोने. तुझं झालं तू ड्युरिंग मध्ये येते पाटलाची पोरगी, तुला काय समजा त्याचं गांभीर्य बी नाहीये. रस्त्याने आम्हाला वागायचंय. बघ मी तुझ्या बापाला भेट नाही आणि माझ्या पण बापाला भेट नाही, गावाला कमून भिऊ. आणि तुला तर काय सुट्टी देतच नाही. तुला काय भ्यायचं ते भी, मी काय कोणाला भेट नाही. बघ तुझा मान राखलाय खाल्लाय, तुला डिरिंग बाजस पण आम्ही गरीब येत. थोडं आम्हाला गावामध्ये जगायचंय, बापाला नाकवरी करून चालायचंय. तू काय कर, तू आता जा, आताच विकेंड गेले राहणार मग कोणी आलं तर लय मोठा लफडा होईल. ऐक तुला तर सुट्टी नाहीच नाही, पण तुझ्या बापाला पण सुट्टी देत नाही. बरं आता जा बरं, पुन्हा काय करायचं करू आपण, पण जा बरं आता. जा बाबा जा, लय अवघड रे बाबा, एवढी डेअरिंग कुठून आली आणि कुठून नाही. बघ वहिनी, तुझ्यामुळे तरी मला गंगाला भेटायला आलं, आणि तर बघ मला भेटायच नसतं. दादा कंटिन्यू असतंय तिथं. हा काय वाईट आहे तसलं पास केलं त्याचे बघ ना ते दाढी काय दिसते काय जर केसाच्या जटा काय तुला पास पडले काय बघितलंस त्याच्यात. वहिनी वाघासोबत वाघीनं चांगली दिसते, शाळा महिना नाही. ते बघ तसलं काळ जर दिसतंय तू कुठं त्याचं रूप कुठं तुझं कुठं काय तर पास केलंय म्हणे तसलं. मला नाही बाय पास ते तसलं. अगं वहिनी तू पुष्पा पिक्चर बघितला नाहीस काय नो, त्याच्यामुळे तू माग आहेस. तुलाच लय पास पडतंय तसलं, तुझ्या नकासारखं आहे का ते बघ. अगं नसून दिन सारखा काळ जर दिसतंय त्या रेड्यासारखं बघ ते. प्रेम करण्यामुळे काय तू तुझं आहे. प्रेम आहे तुझं तसल्यावर. तुझी बात झाली ती प्रेम कहाणी, माझं लिखून तिकडे उपाशी आहे. काय माझा चल दाढी मी उत्तरा. अध्यक्ष हानी ना अध्यक्ष काय म्हणतोय पळायचं चिंगाटन तुम्हाला नाही माहिती. काढले म्हणून तुला वाटलं नाही खायच्याला आणि करायची बर का. नीट वड नाही अध्यक्ष सरपण आहे. हा तुम्हाला सांगतोय मी. अध्यक्ष यायचं आणि यायचं लागून द्यायचं नाही बरं का. हो जर बाबा कोणी सांगितलं आपल्यापैकी तुम्हाला पण आम्ही सांगितलं नाही म्हणून बरं का. असलं बघते एखाद्या तू सांगतो बोला पाटील झाले सरपंच. हो झालंय पाटील 2-4 दिवसापुरतं बघा. म्हणजे तुझी आई आली का? माझी आई आली आंबे कशी आली करते डीपी आले असं डबा घेऊन आले असं मला भूक लागली. सोनी दिसाली आमची. हो डबा घेऊन आले असं. चल बाबा चला बरं पाटील झालं आता बसून थोडं आली आता. सुनी बी आली बघ आणि तुझी आई बी आली. चल बरं वहिनी चल बरं पटापट आता लय वेळ झाला या. डबा देऊत आणि लगेच मग सरपण फिरपण बघू त्यांना घ्या म्हणून पण जाऊ परत. मायला उसाला पाणी कडेने काय दिलं नाही बाबा, चायला सगळा वाळा लागला ऊस.
माय बांधावर लिख्या बंट्या काय करले तू जरा बघतोच आता यांना जरा मायला सरपंच चोरायला दिसायला लागले ते जरा त्यांची आता बघावंच लागत मला थोडंफार. आली आई बी आता जेवण करू ती घेऊन जात सरपंच तेवढं घरी. हो दिसायला हातात काहीतरी आहे. सोनी बी आली ना आणला असं डबा जेवण आणलास माझ्या आईनं काहीतरी. लय अंग दुखायली सरपंच खाल्यास. काय बाई सकाळपासून आधी भरपूर सरपण काढला. काढला असं ना. अगं आई काय जेवाय आणलंस काय? हो काय आणलं स्वयंपाकाला सरपंच नव्हतं काय आणलंस? काय आणलं आपला चिवडा फिवडा हेच काय गॅस संपलेला मला तर कशा लई भूक लागली होती बघ. तेच म्हणलं गॅस तर नाही आणला भरून सकाळपासून अर्धा गॅस गॅसला लई रांग आहे की तिथं गॅस भेटान झालाय. जाऊ दे आता जे आणलं ते. काय आणलं खायला? सरपंच काढलेलं म्हणजे. आणलंय की थोडं. काय आणलं खायला तिला भूक लागली. आणलाय बघा आता फरसन आणि ते तेवढं खा पाणी प्या. हो काय काय आणलंस? काय रे बाई? काय रे खा हो काही आलं फुरसं आबा सरपंच आमच्या ते फरसाच आणले राव. आम्हाला काय करा मग गॅस नाही काय नाही सरपंच नाही कापासून लावलं सर सकाळपासून आता शिकी बिंड बांधलेली सायली बाबा येऊन. अगं आई बघ ना केवढं सरपंच काढले ते. तुम्ही काय केलं येऊन? ती काय ते सरपंच काढलं मी पलीकडलं ते थोडंच पाहिजे. आधीच गॅस भरून आणला. मग काय होतं? आणला नाही. गॅस बुकिंग केला 8 दिवस झाला अजून आला नाही. तू खाल्लंस का? खाल्लं मी. काय तू पण नसतं. नाही आम्ही जेवण केले तर खातो मी माहिती खातो मीच. तू खायची ना मला सरपंच आणायला लावलं तिकडं मा करतो लाज वाटायची जरा जीवाला. काय करणार मग कसं होतं? भाकरीच मुली नसल्या नसतं काय तशी नाहीस. खायच्या नसल्या भाकरी आपण करावं. खायचं. खायचंय खाणार दे इकडं. चल खाऊ दे मला भूक लागली इथं दुनियाची तू आपलं हे कर. खाऊ दे ग तू मग. एक आम्ही एक. त्यांना भूक लागली असं खाऊ दे दोघांनी बी. आता आई एक बिंडा तू की एक मी घेतो बरं का. हो खरं सर सकाळपासून डबल खेप टाकून आला नसतास का? अगं ती काढले कसल्या आयचं मधून हा. बघितलंस की ते कसल्या आयचं मधून काढलं. दोघांनी एक एक मिनिट सकाळचं आणून टाकला असं तर जमलं नसतं काय? अध्यक्ष आले तो पळालेली पोरं अध्यक्ष दिसायत मागे त्यांच्या. दात्या गोट्या ते पण येतो. अरे खरंच तेच दिसायले दोघं काय तिघं. विषय चल नेमका? बरं बघू बघा बरं सोने ठेव डबा बघू नाही राहू दे, ठेवा ते. ते ठेवू. कमन पळाले ते. मायला ह्यांच्या मायला ह्या पोरामुळं मायला आता बघतोच एकाची. चल बरं माने काम कोण राव पाटील लय पळायचं. अध्यक्षला महाग लागले गो. काय केलं सावलीला बसून बोल. काय झालं अहो तुम्हाला सांगतो नेमकं झालं काय सांग बरं पण मला. अरे आमचा खर्च गॅस संपलाय ह्या गॅस बंदीमुळं. आणि मम्मी म्हणली की जाऊन सरपण म्हणून आलतो आणि तिथं अध्यक्षाच्या रानामध्ये सरपण होतं. आणि तिथून पुढे काय झालं अध्यक्ष आले मागून आम्ही सरपण काढत होतो ना. आणि अध्यक्ष आले त्यांनी मरणाचं आणलं मला आणि दगड पिकून आणले होते. मी एखादं लय पडलं तर रानात इथं लागलंय आणि इथं बघा ना मला इथं लागलंय इथं लय लागलंय लागलं की बघा लय पडलंय दगड आणलाय अध्यक्षानं. पण आणखीन आले अध्यक्ष मी बोलतो मायला ह्यांच्या इथं बसला तर मायला तुमच्या आईला दूध बी निघाल का? अरे तुमच्या तुम्ही इथं खाली बसा 1 मिनिट. इथं बसा शांत हो जरा. अरे सरकार सोडा सरकार सोडा तुम्हाला माहित नाही. अरे ह्या पोरांनी नुसतं परेशान केले जेव्हा बघा तेव्हा बांधावरलो सरपंच वरा काय येते लाज वाटा बसून शिकले ह्यांच्या सरकार तुम्ही बोललो सरकार काम करा फक्त शांत राहा. थांबा सारखं माझा बुट बसा बरं तुम्ही ऐका बसा खाली काय करा आधी? ऐका तुम्ही थोडं बसा आणि निवांत काय झालं की सांगा बरं. काय सांगायचं काय झालं तर सांगा बरं आता अध्यक्षाला. काय झालं आता सध्या गॅस साठी तुतोडा आहे गावामध्ये. सगळ्यालाच गॅस भेटाना. मला काय म्हणायचं रानात आलं तर सरपंच विचारून न्यायचं. ह्याच्या आधी मी पोरांनी तसंच केलंय आणि आज सुद्धा तीच परिस्थिती. जाऊ दे त्यांना वाटलं कसं बात पुन्हा पळते अध्यक्ष कसं असतं आता पुरं सोरायचं गरीब घरचे शेत पिता असते त्यांना तर आपण समजा समजून घेतलं असतं की त्यांच्या इथलं ना बाबा तुमच्या इकडे कसं काय आले. पण कसं असतं गरिबीचं थोडं लक्षात घ्यायचं असतं. शेती बी काय अशी काय पोरं एवढे मोठे नाहीत आपले.
आणि मारत असत का होत्या बंड्याला किती लागले अध्यक्ष? अहो, पण त्याला सांगायला होतो थांब थांब थांब, पण ते माझी चेष्टा उडवायला लागला. अहो, ते तुम्ही पळायला जर लागला. तिथून त्याच्या मागे दगड गाडीत आलो ते लेकरू थांबन का बरं अरे तुम्ही थांब सांगा? म्हणलं असतं, थांबलं असतं तर कशाला मार खात होते. अहो, जाऊ दे ना येड्या इराणच्या आणि मी बी अध्यक्ष आहे ना, माझी काय किंमत आहे का नाही गावात? ऐका ना, इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे एवढा गॅस तुटवडा आलाय अख्ख्या जगावरती ही 6 गॅसचं तुटवड्याचं. आणि तुम्ही त्या पोराने एवढं सरपण घेतलं म्हणून तुम्ही जर त्याला एवढं मारताय म्हणल्यावर त्यांनी आपल्याकडेच मदत मागायची नाही तर यायचं कुणाकडे? अहो, मदत मागू द्या ना, पण असं मागू द्या ना. चूक आपल्याच नसते. माणसानं जर त्यांना अडचणीच्या काळात मदत नाही केली तर मदत करणार आहे कोण? 100% बरं, जाऊ द्या पाटील, काय करा आता पोरा हो, हे झालं ते झालं आता. अध्यक्ष बी काय हे नाही तर लय, पण आपल्या इथलं सरपंच घेऊन जा आता तुम्ही. आपल्या तिथं सरपंच नाही बांधलाय. बंड्या तिथं मी आता आबान मी काढलंय, अजून तुम्ही थोडं काढा एक जण आणि एक जण गंगारामकडे जाऊन घेऊन जा सरपंच. जाऊ द्या, अहो पण मला सुद्धा जाण आहे त्या गोष्टीची, पण असं नाही करायला पाहिजे. मारायचं नसतं हो लेकराला नाही नाही, अध्यक्ष. चुकीचं आहे. लागलंय हो. तुमची चूक आहे अध्यक्ष, याच्यात मान्य करा तुम्ही. जाऊ द्या पाटील, झालं गेलं आता, जाऊ द्या. त्यांचं बी चुकलंय, माझं बी चुकलंय, हो ना, कारण सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. नाजूक परिस्थिती. त्यामुळं आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मला कळालं नाही, पण मला थोडा राग अनावर आला म्हणून मी हाणलं. तरी मी स्वतः तुमची माफी मागतो, कारण माझं बी चुकलंय. लहान पोराला हाणं नव्हतं पाहिजे. हा तेच तेच. चला जाऊ द्या पोरांनो, काय अडचण नाही. आपल्या तिथलं घेऊन जा, काही पाटलाचं घेऊन जा, ह्यांचं घेऊन जा. आपण सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य करणं सध्याची गरज आहे. त्यामुळं अडचणीच्या काळात एकमेकाला मदत करणं हाच आपला माणुसकीचा धर्म आहे. नाही, खरं बरं आहे, माझं चुकलं. चला ह्या गोष्टीवर काय करा, परवा आपलं तिथलं सरपंच घ्या आणि चला उठा. नमस्कार मित्रांनो, आपलं चॅनल आहे दोस्ती फिल्म प्रोडक्शन वेळ लागे म्हणा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा आणि हे वाजवायला विसरू नका. हे काय घंटी. धन्यवाद.